चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटावर बंदी आणावी। खालिद का शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असून शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते व शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते। तसेच शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असा फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या खालिद की शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली। नावाने जो सिनेमा येतोय तर त्याचं एक तर नावच आक्षेपार्ह आहे। एकेरी उल्लेख करून महाराजांचं त्याच्यात नाव घेण्यात आलंय। त्याच्यानंतर हे 3 मुद्दे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधली तर ते आज देखील नाहीये। जर असली असती तर मग ते पुरातत्व खात्याने मग काहीतरी करून ती ठेवली असती ना। मग हे मस्जिद कुठं म्हणजे हे रायगड कुठलचं आहे का, अफगाणिस्तानातलं आहे का? या दिग्दर्शकाला निदान हा प्रश्न विचारणं तर गरजेचं आहे ना। हा त्याच्यानंतर 35% सैन्य होतं। मग जर जनगणना कोणाकडे असेल त्या वची केलेली तर ती प्रदर्शित करावी म्हणजे आम्हाला पण कळण हिंदू किती होती काय होतं। हा अजून त्याच्यात असा एक उल्लेख आहे की 11 अंगरक्षक सगळेच्या सगळे त्यात मुस्लिम होते। मग ती आम्हाला पूर्ण त्याची माहिती तर पाहिजे ना। ते दिग्दर्शक जो आहे ना यांनी पूर्ण माहिती द्यावी मग हा चित्रपट प्रदर्शित करावा जर त्याच्याकडे खरी माहिती असेल तर। याचे इतिहासाचे जे अभ्यासक निलेशजी भिसे यांनी कालच सांस्कृतिक मंत्र्यांना आशिष शेलारांना निवेदन दिलेले आहे याच्या संदर्भातलं। ही संपूर्ण माहिती खोटी आहे साहेब। असे चित्रपट काढून तुम्ही म्हणजे समाजाची तर दिशाभूल करताच पण हे नाव एकेरी वापरून तुम्ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करता? म्हणजे तुम्हाला धाक नाही का आमचा? कोणतेही लिखित पुरावे नसताना समाजात संभ्रम पसरावा या हेतून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून यामुळे हिंदू समाज आक्रमक झाला आहे। जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा देण्यात आला आहे। नंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हा सिनेमा जर कुठं लागला चित्रपटगृहांमध्ये तर याला आम्ही जबाबदार नसून त्याला तुम्ही जबाबदार राहता। याची पूर्ण जबाबदारी तुमची राहील। हा हे पूर्ण म्हणजे षडयंत्र करून महाराजांचा एकेरी उल्लेख करायचं काम केलेलं आहे। हा चित्रपट प्रदर्शित नाही व्हावा आणि याच्याबद्दल या दिग्दर्शकाला पूर्ण याची माहिती घेऊन याच्यावर गुन्हा देखील दाखल करावा की हा जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न यांनी केलेला होता म्हणून। अशी देखील आम्ही आता इथं मागणी करतो तुमच्याकडे। जे वरून येत नाही सेन्सरचं तोपर्यंत तुम्ही करू नका। 8 तारखेला प्रदर्शित होतोय हा सिनेमा। तातडीने तुमची सूचना केली ना की पुढचं काम थांबतं साहेब। मग हा साहेब आम्ही ना महाराष्ट्र पातळीवर मंत्रालयाच्या दृष्टीने हा विषय सगळा चालू आहे पण अहिल्यानगर जिल्ह्याच्या म्हणजे माध्यमातून आम्ही तुम्हाला इथं शिवभक्तांच्या वतीने कळकळीची विनंती करतो की हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये। हा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एक सिनेमा येतोय तो 8 तारखेला प्रदर्शित होणार आहे असं समजतंय। त्याचं ट्रेलर आलंय काही दिवसांपूर्वी तर त्याच्यामध्ये त्या सिनेमाचं नाव अतिशय एकेरी उल्लेख करून महाराजांचं ते नाव आहे। सगळ्यात पहिले आमचं सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आणि शिवशंभू भक्तांच्या वतीने या एकेरी उल्लेख असणाऱ्या चित्रपटाच्या नावाला सर्वात प्रथम विरोध आहे। त्याच्यानंतर त्या ट्रेलरमधून असं प्रदर्शित होतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मस्जिद बांधली होती। तर आजपर्यंत इतिहासाचा जेवढं काही सगळ्यांनी अभ्यास केला आहे जेवढे इतिहास अभ्यासक आहेत असं कुठेही निदर्शनास आलेलं नाही की रायगडावर अशी कोणती मस्जिद आहे। ते एक आमचा आक्षेप आहे। त्याच्यानंतर महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते। अशी जर कोणती जनगणना या दिग्दर्शकांनी केली असेल किंवा त्याच्या कुठं त्याच्या माहितीमध्ये आलेली असेल की अशी जनगणना झालेली होती त्या टायमाला तर त्यांनी त्याची संक्षिप्त माहिती आम्हाला द्यावी म्हणजे आमच्या पण ज्ञानामध्ये थोडीशी भर पडेल। पण जरी प्रदर्शित झाला तरी तो आमच्या अहिल्यानगरमध्ये एकाही चित्रपटगृहामध्ये लागला नाही पाहिजे अशी त्यांनी खबरदारी घ्यावी। आज जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे शिवाजी महाराजांवरचा त्याचा निर्माता दिग्दर्शक हे सगळे एक जातीच्या विशिष्ट समाजाचे लोक आहेत की ज्यांनी त्या विषयाला हात घातलेला आहे। त्यांचा अभ्यासही नाही त्या गोष्टीचा म्हणजे खरं काही संदर्भच नाही त्यांचा आणि त्यांच्याकडे काही ऐतिहासिक पुरावे पण नाहीत। मशीद बांधली 15 अंगरक्षक होते
ह्याचे काय ऐतिहासिक दस्तावेज असतील तर त्यांनी ते सादर करावे शासनाकडे, अन्यथा अशी चुकीची माहिती समाजात पसरून आमच्या हिंदू बांधवांमध्ये, हिंदू तरुण तरुणीमध्ये काही गैरसमज निर्माण नाही करावेत. हा नेरेटिव्ह म्हणतात, त्याला नेरेटिव्हचा प्रसार म्हणतात, की एखाद्या व्यक्तिमत्वाचा खोटा प्रसार करणं. म्हणून आम्ही आता प्रशासनाला विनंती केली की इथले जे चित्रपटगृह आहेत त्यांना तुम्ही तातडीने शासनातर्फे सूचना करा की जर या पिक्चरमुळं कायदा सुव्यवस्था जर बिघडत असेल तर तुम्ही त्या चित्रपटाला स्थगिती द्या, इथं प्रदर्शित करू नका. आणि आम्ही चित्रपटगृहांना पण, जे चालक आहेत त्यांना पण आवाहन करतो, आमच्या सगळ्यांच्या भावना सांगतो की दादांनो, हा पिक्चर दाखवू नका, ह्या पापाचे भागीदार होऊ नका, अशी आम्ही तुम्हाला जाहीर विनंती करत आहोत. आणि लवकरात लवकर प्रशासन याच्यावर चांगली दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि 8 तारखेला हा पिक्चर महाराष्ट्रात नाही कुठे देशभरात प्रदर्शित होऊ नये अशी आमची तीव्र भावना आहे. हर हर. आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी साहेबांना सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 तारखेला जो चित्रपट रिलीज होतोय, जो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय, त्या चित्रपटाचा जो हेतू आहे तो अतिशय चुकीचा हेतू आहे. त्यामध्ये इतिहासाची तोडमोड करून अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो दाखवण्याचं काम त्याच्यामध्ये चालू आहे. आणि अशा इतिहासाला सकल हिंदू समाजाच्या वतीने, तमाम शिवभक्तांच्या वतीने आमचा तीव्र असा विरोध आहे. आणि अशा पद्धतीचा जर चित्रपट आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणतेही चित्रपटगृह जर प्रदर्शित करू इच्छित असतील तर त्यांनी तो त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर प्रदर्शित करावा. कारण सकल हिंदू समाज अशा पद्धतीचा चित्रपट हा प्रदर्शित होऊ देणार नाही, त्यांना आम्हाला तीव्र विरोध आहे. आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत आमच्या भावना पोचवत आहोत की आपण तात्काळ सेन्सॉर बोर्डाला त्या ठिकाणी तसं लेखी पत्र पाठवावं आणि या चित्रपटाला बंदी घालावी अशी आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांच्याकडे निवेदन आहे.